नमस्कार मित्रांनो, मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज आपल्याला सांगणार आहे की हॅशटॅग कुठून मिळवावेत आणि एकदम सोप्या पद्धतीने कुठे मिळतात आणि कशा पद्धतीने आपण ते घेऊन आपल्या YouTube चॅनलवर कशा पद्धतीने लावावेत। तर त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण यूट्यूबवर आपला व्हिडिओ अपलोड करतो, टॅग लावतो, टायटल लावतो, थंबनेल लावतो, डिस्क्रिप्शन लावतो, पण थंबनेल लावत नाही। कॅटेगरी सुद्धा योग्य पद्धतीने सिलेक्ट करतो, तर हॅशटॅग लावत नाही। हॅशटॅग न लावल्यामुळे आपला चॅनल व्हायरल होत नाही। का तर ज्या लोकांपर्यंत हॅशटॅग लोक का लावतात, हॅशटॅग एक ब्रँड झाला आहे। हॅशटॅग हा एक सर्चिंगमध्ये येण्याचं नाव सुद्धा म्हणलं जातं। तर आपल्या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला हॅशटॅग जर आपण लावला नाही तर आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि जितक्या लोकांपर्यंत जायला पाहिजे तितक्या लोकांपर्यंत जात नाही। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हॅशटॅग हे जशा पद्धतीचा व्हिडिओ आहे तशाच पद्धतीने हॅशटॅग त्या व्हिडिओला दिले गेले पाहिजेत। तर हॅशटॅग हे कुठे मिळतात आणि कशा पद्धतीने मिळतात तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने माहिती सांगणार आहे, एकदम थोडक्यात। चला तर मित्रांनो, मी घेऊन जातो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर। आपण बघू शकत असाल की मी आता ही माझी मोबाईलची स्क्रीन आहे। या मोबाईलच्या स्क्रीनवर मी क्रोम ब्राउझर उघडला आहे। यामध्ये मी सर्च करत आहे की यूट्यूब इन्फॉर्मेशन हॅशटॅग। यामध्ये थोडं स्क्रोल केल्यानंतर आपण खाली जातो। खाली गेल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने बेस्ट हॅशटॅग म्हणून एक वेबसाईट दिसेल। आपण याच्यावर क्लिक करूया। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर पद्धतीने हॅशटॅग आपल्याला दिसून येतील। हे सगळे हॅशटॅग आहेत। आपण स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसून येतील। तर हे सगळे हॅशटॅग आपण यामध्ये वापरू शकतो आणि इथे कॉपी पेस्टचा सुद्धा ऑप्शन आहे। इथं आपण बघू शकता की मी झूम करत आहे, एवढ्या पद्धतीचे हॅशटॅग यामध्ये आहेत। आपण इथे कॉपी म्हटल्यानंतर बरोबर असा ऑप्शन येतो। यामध्ये कॉपी केल्यानंतर एक कॉपी होतात आणि आपण पाहिजे त्या ठिकाणी जर आपलं नोटपॅड असेल तर आपण नोटपॅडमध्ये सुद्धा इथे सेव्ह करू शकतो। सुरुवातीला इथे मी न्यू टास्क म्हणून करतो आणि इथं कॉपी करून पेस्ट करू शकतो। या पद्धतीने तिकडचे हॅशटॅग मी इथं घेतले आहे, स्पेस देऊन परत मी दुसऱ्या बाजूचा हॅशटॅग एक त्याच पद्धतीने कॉपी करतो आणि परत इथं एंटर देऊन मी आता गेलो होतो त्या ठिकाणी मी इथे पेस्ट करू शकतो। या पद्धतीचे हे चुकून काहीतरी एक आलेलं आहे, हे कट करून या पद्धतीचे हॅशटॅग मी इथे अशा पद्धतीने आपण बघू शकता की खाली सुद्धा भरपूर हॅशटॅग असतात। यामध्ये सुद्धा इथे एक हॅशटॅगचा आहे, हे सुद्धा मी कॉपी करतो आणि इथे आणून मी पेस्ट करतो। तर अशा पद्धतीने हे सर्व मी या पद्धतीने कॉपी करून घेतो। हे सर्व एकाच ठिकाणी मी घेतलेले आहे आणि हे सगळे कॉपी केलेले आहेत। तर याच पद्धतीचे कॉपी करून मी माझ्या व्हिडिओला लावू शकतो। आपण बघत असाल की या पद्धतीने मी एकाच ठिकाणाहून भरपूर हॅशटॅग मिळवले। आपल्याला नवीन नवीन शक्कल लावायची गरज नाही आणि दुसऱ्यांचे हॅशटॅग सुद्धा वापरायची गरज नाही। एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर हॅशटॅग मिळत जातात। यासाठी वेगळे ॲप्लिकेशन सुद्धा घेण्याची गरज नाही आणि विनाकारण आपल्या मोबाईलमध्ये जागा वाढवायची सुद्धा कारण नाही। क्रोमवरनं आपण पाहिजे त्या विषयाला अनुसरून हॅशटॅग मिळवू शकतो। आपला जसा विषय असेल त्या पद्धतीने हॅशटॅग म्हणून लिहिलं तरी आपल्याला पाहिजे तेवढ्या वेबसाईट मिळून जातात आणि त्यावरून आपण त्या कॉपी करून आपल्या व्हिडिओला लावू शकतात। तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन मी आपल्याला सांगितली आहे। तर ही व्हिडिओची हॅशटॅग म्हणजे व्हिडिओला लावणारी हॅशटॅग ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे आणि त्याचे पैसे वगैरे लागत नाही। त्यामुळे बिनधास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।